आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष आणखीन चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावर आज चर्चा होणार आहे। दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील। भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासिफ अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा करतील। या बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या समझोत्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल। ही चर्चा पुढे सुरू ठेवायची का याबद्दल ही आज भारत निर्णय घेईल। पाकिस्तान पुन्हा समझोत्यांचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही चिथावणीखोर पाऊल उचलणार नाही याकडे भारताचं विशेष लक्ष असेल। तर मंडळी, भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून भारत पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात माहिती देण्यात आली। आमचा लढा पाकिस्तानच्या लष्कराशी नसून दहशतवादी आणि दहशतवाद्यांशी असल्याचं एअर मार्शल AK भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं। आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणूनच आम्ही सर्वात आधी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला। पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं, असं एअर मार्शल AK भारती यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। त्याचबरोबर आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भिंत बनून उभी होती। या भिंतीला धडक देणं शत्रू राष्ट्राला अशक्यच होतं, असं देखील भारतीयांनी म्हटलंय। तसंच ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय वायुदलाने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी दाखवले। भारताच्या एकाही एअरबेसवर शत्रू राष्ट्राकडून हल्ला झाला नाही। भारतीय हवाई दलाचे सर्व स्थळ सुरक्षित आहेत। हवाई दलाने कुठल्याही संशयास्पद वस्तूला एअरबेस जवळ पोहोचू दिलं नसल्याची माहितीही त्यांनी दिली। दोस्तों, हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी। इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था। पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली। इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था। इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर के साधन और एयर डिफेंस वेपन्स का इंडियन एयरफोर्स के इसी प्रकार के सिस्टम्स के साथ एक अनोखा मिश्रण किया गया। इसलिए आपने देखा कि जब जब पाकिस्तान एयरफोर्स ने हमारे एयरफील्ड्स और लॉजिस्टिक इंस्टॉलेशंस में 9 और 10 मई की रात को लगातार हमले किए, वो इस मजबूत एयर डिफेंस ग्रिड के सामने विफल हो गए। From the open source are now being shown to you on the screen. In fact, 2 of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. And this is the aftermath of our strike at Rahim Yar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. And you can see the pinpoint accuracy of our weapons. हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं। यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया। मैं यहाँ पर अपनी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स की भी सराहना करना चाहता हूँ। उनके डायरेक्टर जनरल साहब से लेकर बॉर्डर पर तैनात BOP पर पहरा देने वाले आखिरी जवान भी हमारे इस अभियान में बढ़ चढ़कर शामिल हुए और बहुत बहादुरी से उन्होंने हमारा साथ दिया। उनके काउंटर अनार्म्ड सिस्टम्स भी
हमारे इस मल्टी टियर्ड एयर डिफेंस ग्रिड का हिस्सा थे, जिसके कारण पाकिस्तान की नापाक हरकतों का विनाश किया गया। Shown on the screen is a probable enemy PL-15 missile, which is of Chinese origin. This missile has missed its target, and you can see the pieces now which are available with us. Another weapon system or weapon which was found was a long-range rocket, the pieces of which you can now see on the screen. We have talked about the loiter munitions and the unmanned aerial systems, and here are some of the glimpses of those systems which were brought down. To your right, with the right undercarriage or the wheel, you can see is the Yeeha system, which is of Chinese origin with Pakistan. You can see some quadcopters, and you can see one odd Sonka drone hanging by the wire. All these have been brought down by our trained crew and air defense systems. कोई भी संदिग्ध और दुश्मन के हवाई जहाज को कैरल बैटल ग्रुप के कई सौ किलोमीटर पास आने का मौका नहीं दिया. Over the past few years, and most importantly, immediately after the cowardly incident by Pakistani-sponsored terrorist attack at Pahalgam, we had validated our anti-missile and anti-aircraft defense capability in a complex threat environment using cross-platform cooperative mechanism. Our powerful carrier battle group with formidable offensive capability was able to operate with impunity and maintained an uncontested presence in the area of operations. I would only end by saying and emphatically state that all our military bases, all our systems continue to remain fully operational and ready to undertake any future missions should the need so arise. पाकच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही असं भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. किराणा हिल्सवर हल्ला केला नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. किराणा हिल्स इथे न्यूक्लिअर कमांड आहे अशी माहिती हे देखील माहिती नाही असं देखील स्पष्टीकरण भारतीय लष्कराच्या वतीने देण्यात आलेलं आहे. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. पाकिस्तानच्या सेनेच्या आणखी एक खोटारडेपणा उघड झालाय. पाकिस्तानने दहशतवादी अब्दुल रऊफ हा निष्पाप आणि मौलवी असल्याचा दावा केला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले, त्यात अब्दुल रऊफ याचाही समावेश होता. ज्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सेनेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र अब्दुल रऊफ हा एक सभ्य आणि समाजसेवी व्यक्ती होता. त्याला लष्कराशी कोणताही त्याचा संबंध नाही असा दावा पाकिस्तानी सेनेकडून करण्यात आला. तर अमेरिकेच्या रिपोर्टनुसार रऊफ हा लष्कराच्या चॅरिटी विंगसाठी फंडिंग करत असल्याचं समोर आलंय. They are doing what they are doing. Information is not forthcoming from there. Obviously, that is expected, and they would do whatever it takes to assuage their people and minimize whatever information about the damage. Media or what propaganda spin. The other side is trying to make out a story. Well, it is for them to answer, and it really is not a military question for us to answer here.